विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बी ए तृतीय वर्ष सेमिस्टर 6वे आणि पेपर आधुनिक भारताचा इतिहास 1857 ते 1947 या पेपरचा अभ्यास करत असताना प्रकरण क्रमांक 3 घटनात्मक विकास या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत. आता घटनात्मक विकास म्हणजेच भारतीय जी काय ब्रिटिशांची सत्ता भारतामध्ये होती त्यावेळेस भारताला एखादी कायदे कानून देण्यासाठी म्हणून भारतीय घटनात्मक इतिहास तत्कालीन स्थितीमध्ये रेग्युलेटिंग ॲक्ट म्हणून सुरुवात झाला होता आणि तत्कालीन स्थितीमध्ये इसवी सन 1773 मध्ये पहिला रेग्युलेटिंग ॲक्ट भारतात निर्माण झाला. त्याच्यानंतर या रेग्युलेटिंग ॲक्टमध्ये सुधारणा होऊन 1871 मध्ये ते संशोधनात्मक त्याच्यामध्ये सुधारणा झाल्या. म्हणजेच 1873चा कायद्यानंतर 1881चा कायदा, त्याच्यानंतर नंबर 3चा म्हणजे पिट्स भारतीय कायदा इसवी सन 1874 मध्ये पिट्सचा कायदा आला. त्याच्यानंतर 1886 मध्ये तत्कालीन स्थितीमध्ये पुन्हा एकदा कायद्यामध्ये सुधारणा घडून आल्या. त्याच्यानंतर 1793 मध्ये सुद्धा सुधारणा घडून आल्या. त्याच्यानंतर 1813 मध्ये चार्टर्ड ॲक्ट आला. 1793च्या चार्टर्ड ॲक्टनुसार पुन्हा सुधारणा घडून आल्या. त्याच्यानंतर 1833 मध्ये सनदी कायदा आला अशा, आणि त्याच्यानंतर 1853चा पुन्हा एकदा सनदी कायदा, म्हणजेच या कायद्यामध्ये सुधारणा घडत गेल्या. म्हणजे ब्रिटिश सत्ता भारतात आल्यानंतर भारतातल्या लोकांची जी काही मागण्या असतील त्यानुसार ब्रिटिश शासनाअंतर्गत जे काही अधिकार किंवा कायदे देण्याचं काम ब्रिटिशांनी केलं. त्याबद्दलची माहिती पाहत असताना घटनात्मक विकास या आपल्या प्रकरण क्रमांक 3 मध्ये आपल्याला 1858चा कायदा समजून घ्यायचा आहे. जे आतापर्यंत तुम्हाला जी माहिती सांगितली ती अगोदर होऊन गेलेले कायदे होते, 1858 अगोदर होऊन गेलेले कायदे. पण आपल्या सिलेबसच्या दृष्टिकोनातून विचार करता 1858चा कायदा आपल्याला समजून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर मोर्ले मिंटो कायदा 1909चा, त्यांच्यानंतर मॉन्टेग्यू चॅम्सफोर्ड सुधारणा कायदा 1935चा, आणि भारतीय संविधान निर्मिती कशी झाली या कायद्याच्या अंतर्गत थोड्या थोड्या सुधारणा, हे सर्व गोष्टी समजून घ्यायच्या. तर आज आपण आधुनिक भारताचा इतिहास 1857 ते 1947 या आपल्या पेपरमध्ये प्रकरण क्रमांक 3 घटनात्मक विकास यामध्ये ज्या काही ब्रिटिश शासनाने दिलेले कायदे किंवा घटना कशा पद्धतीने निर्माण केल्या आणि का निर्माण केल्या हे समजून घेणं आवश्यक आहे. आणि त्यामध्ये 1858चा जो सुशासनाचा कायदा ब्रिटिशांनी भारतीयांसाठी देण्याचे ठरवले त्याबद्दलची माहिती पाहणार आहोत. त्या अगोदर जो 1857चा राष्ट्रीय उठाव झाला होता, हा उठाव म्हणजे सर्व भारतभर भारतीय लोकांनी, त्याच्यामध्ये शिपाई असतील, कामगार असतील, शेतकरी असतील किंवा सुशिक्षित तरुण असतील, या सर्वांनी जे काही संस्थानिक असतील यांनी ब्रिटिशाविरुद्ध जो उठाव केला तो 1857चा उठाव हा होता. आणि हा 1857चा उठाव पूर्णपणे दडपून टाकल्यानंतर किंवा 1857चा उठाव पूर्णपणे नष्ट केल्यानंतर ब्रिटिश सरकारने पुन्हा एकदा 1857 सारखा उठाव होऊ नये यासाठी म्हणून 1858चा सुशासनाचा कायदा, म्हणजे भारतीयांच्या मागण्या, भारतीयांना जे हवं आहे ते काही देण्यासाठी किंवा ते देऊ यासाठी म्हणून जो कायदा केला तोच म्हणजे 1858चा कायदा म्हणून ओळखला जातो. त्याला सुशासनाचा कायदा म्हणतात. म्हणजे 1857चा उठाव फोल ठरल्यानंतर किंवा नष्ट झाल्यानंतर 1858चा कायदा हा ब्रिटिश पार्लमेंटने ठरवला आणि तो 1858चा कायदा मंजूर केला. आता या 1858च्या कायद्यामध्ये कोणकोणत्या बाबी होत्या याबद्दलची माहिती पाहणं आवश्यक आहे. तर 1857च्या उठावामुळे ईस्ट इंडिया जी कंपनी होती यांचं राजकीय सैनिकांचं हक्क रद्द करण्यात आला. जी भारतामध्ये इसवी सन 1600 मध्ये जी ईस्ट इंडिया कंपनी भारतामध्ये ब्रिटिशांनी निर्माण केली होती काही व्यापाऱ्यांनी, पण त्याच्यावर पूर्ण नियंत्रण हे त्या व्यापाऱ्यांचं होतं. पण त्यावर खऱ्या अर्थानं नियंत्रण ब्रिटिश
पार्लमेंटचं असायला पाहिजे किंवा राणीचं असायला पाहिजे ते नव्हतं. पण भारतामध्ये इंग्रजांची सत्ता वाढली होती आणि अशा स्थितीमध्ये 1857चा उठाव म्हणजे जे ब्रिटिशांचं राज्य होतं त्याला आव्हान देण्याचं काम भारतीयाने केलं होतं. आणि भारतामध्ये ब्रिटिशांचं राज्य टिकवून ठेवण्यासाठी भारतीय लोकांना योग्य तो त्यांच्या मागण्या पूर्ण करून राज्य टिकवता यावं यासाठी म्हणून ब्रिटिश पार्लमेंटने कायदा निर्माण केला, तो म्हणजे 1858चा कायदा. आणि 1857 पर्यंत जी ईस्ट इंडिया कंपनीकडे जी राजकीय अधिकार होते, सैनिक शक्ती निर्माण करणं, नेमणूक करणं, सैनिकावर अंकुश ठेवणं किंवा सैनिकांकडून काम करून घेणं, हे काम ईस्ट इंडिया कंपनी करत होती. ते पूर्ण अधिकार इंग्लंडच्या पंतप्रधानाने म्हणजे ब्रिटिश पंतप्रधान लॉर्ड पामस्टन यांनी संसदेमध्ये एक विधेयक मांडलं की जे 1857चा उठाव झाला ते ईस्ट इंडिया कंपनीच्या म्हणजे जे काही भ्रष्टाचार असेल किंवा त्यांच्या अन्यायी प्रवृत्तीमुळे झाला आणि तो कायदा पूर्णपणे म्हणजे जे अधिकार ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीकडे आहे तो अधिकार पूर्णपणे काढून घेतला जावा. त्यानुसार 1858च्या मध्ये जे काही संसदेमध्ये विधेयक मांडलं गेलं आणि ईस्ट इंडिया कंपनीचा पूर्ण कारभार राणीकडे आला. आणि तत्कालीन स्थितीमध्ये जो ब्रिटिश पंतप्रधान जो लॉर्ड पामस्टन होता त्याने ईस्ट इंडिया कंपनीला 1857च्या जे उठाव झाला त्याला जबाबदार धरलं. ईस्ट इंडिया कंपनीमुळे 1857चा उठाव भारतामध्ये झाला आणि इंग्लंडच्या एका राजकीय सत्तेला आव्हान देण्याचं काम भारतीयाने केलं, हे त्यांनी जबाबदार ठरवलं. आणि पामस्टनद्वारा प्रस्तुत विधेयकाला जी सहमत प्रक्रियेमुळे जे काही पामस्टन मंत्रिमंडळामध्ये एक वातावरण निर्माण झालं आणि पामस्टन याला अधिकारावरून काढलं गेलं आणि त्याच्यानंतर डर्बी नावाचा पंतप्रधान हा इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये आला. लॉर्ड डर्बीद्वारा पुन्हा एकदा नवीन विधेयक राणीद्वारा प्रस्तुत केलं गेलं आणि ते विधेयक म्हणजेच 2 ऑगस्ट 1858ला राणीच्या सहीनुसार सही केलेलं एक विधेयक पास केलं गेलं आणि त्यालाच 1858चा कायदा म्हणून ओळखलं जाऊ लागलं. आता या 1858च्या कायद्यामध्ये काय होतं तर 1858च्या कायद्याने जे काही बोर्ड ऑफ कंट्रोल अँड बोर्ड ऑफ डायरेक्टर म्हणजे बोर्डाचे जे काही संसदेचे जे बोर्डाचे कंट्रोलर किंवा जे काही डायरेक्टर होतं हे पूर्ण रद्द करून टाकलं गेलं. जे 1774च्या पिट्स ॲक्टद्वारे दुहेरी शासन व्यवस्था होती ती पूर्ण संपून टाकण्यात आली. म्हणजे ज्या ठिकाणचा स्थानिक राजा असेल आणि त्या ठिकाणचे ब्रिटिश अधिकारी असतील त्यांच्याकडे दोघांकडे जी सत्ता होती दुहेरी शासन व्यवस्था, बंगालमध्ये असणारी दुहेरी शासन व्यवस्था, अशा प्रकारचा अधिकार जो ईस्ट इंडिया कंपनीने स्थानिक राजाला आणि आपल्याकडे ठेवून घेतला होता तो पूर्णपणे ईस्ट इंडिया कंपनीचा अधिकार तो काढून घेतला गेला राणीने. आणि ईस्ट इंडिया कंपनीचे नियंत्रक व संचालक मंडळ गव्हर्नर जनरल पद रद्द करून जे गव्हर्नर आणि गव्हर्नर जनरल पद होतं ते रद्द करून टाकलं आणि एकच मंत्री ठेवला तो म्हणजे भारत मंत्री. त्यालाच सेक्रेटरी ऑफ इंडिया म्हणून एक नवीन पद निर्माण केलं आणि त्याच्या अंतर्गत व्हाईसराय हे नियुक्त करण्यात आलं. आता जो भारत मंत्री होता त्या भारत मंत्र्याचं काम काय होतं तर भारतामधली जी शासन व्यवस्था भारतात राहून सांभाळणे किंवा पाहणे. तर भारत मंत्र्याच्या मदतीला 15 सदस्याची एक परिषद म्हणजे इंडिया कौन्सिलची नेमणूक करण्यात आली आणि हा भारत मंत्री ब्रिटिश संसद म्हणजे ब्रिटिशचं संसद असेल आणि मंत्रिमंडळाचे सदस्य हे दोन्ही असल्यामुळे भारतीय शासन व्यवस्था कशा प्रकारची चालते किंवा चालवायची याची जबाबदारी त्याच्यावर टाकण्यात आलं या भारत मंत्र्यावर. म्हणजे इंडिया कौन्सिलच्या 15 सदस्यापैकी 7 सदस्य हे कंपनी संचालकची होते आणि 8 सदस्य राजसत्ता नियुक्त होते. म्हणजे कंपनीचे सदस्य 7 आणि ब्रिटिशच्या पार्लमेंटची म्हणजे राणीचे सदस्य 8 हे सर्वजण तत्कालीन स्थितीमध्ये काम करायचे. म्हणजे इंडिया कौन्सिलच्या सदस्यांचा कार्यकाळ मर्यादित नव्हता. तर त्या संसदेची मर्जी असेल तोपर्यंत त्यांना ठेवलं जायचं. म्हणजे इंडिया कौन्सिलचा अध्यक्ष सेक्रेटरी ऑफ इंडिया जो भारत मंत्री होता
तो भारत मंत्री हा भारतातील पत्रव्यवहार इंडिया कौन्सिल पुढे ठेवत होता आणि भारत मंत्र्याला दरवर्षी भारताच्या ज्या काही आर्थिक बाब असेल, नैतिक बाब असेल, म्हणजे भारतातली आर्थिक परिस्थिती असेल किंवा भारतातली भौगोलिक परिस्थिती, या सर्व बाबीची माहिती संसदेमध्ये मांडावी लागत होती दरवर्षी. म्हणजे भारत मंत्री हा व्हाईसराय मधून, तर व्हाईसराय हा म्हणजे भारत मंत्री हा इंग्लंड मधून, तर व्हाईसराय हा भारतात राहून राज्यकारभार करायचा. म्हणजे 1858चा जो कायदा होता तो जनरलला, जो गव्हर्नर जनरल नावाचं पद होतं ते पद रद्द होऊन व्हाईसराय नावाचं पद निर्माण झालं आणि तो ब्रिटिश राजा किंवा जी राणी असेल यांचा प्रतिनिधी म्हणून भारतामध्ये राज्यकारभार करायचा. म्हणजेच व्हाईसराय आणि प्रांतीय राज्यपाल, गव्हर्नर नियुक्ती संसदेच्या मतानुसार करायची आणि लेफ्टनंट गव्हर्नरची नियुक्ती हा व्हाईसराय करायची. म्हणजेच व्हाईसराय हा गव्हर्नरच्या कार्यकारी मंडळाच्या सदस्याची नियुक्ती जी काही इंडिया कौन्सिल याच्या सल्ल्यानं भारत मंत्री करत होता. म्हणजे करारपत्रामध्ये जी काही मुलकी सेवा असेल, म्हणजे भारतामध्ये जी स्पर्धा परीक्षा घ्यायची, ज्या पद्धतीने आज IAS IPS परीक्षा असतात, त्या परीक्षा ह्या मुलकी सेवा स्पर्धा परीक्षेने घेतले जावे असं ठरलं गेलं. आणि जे ईस्ट इंडिया कंपनीच्या हातातील जे काही नाविक, म्हणजेच समुद्रमार्गाने होणारा व्यापार किंवा सैनिकावर अधिकारावर असणारा तह, करार, व्यवहार आता राजसत्तेकडे आला. म्हणजेच जे काही ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी ही एकमेका छोट्या छोट्या राज्याला किंवा संस्थानिकाविरुद्ध आक्रमण करणे, सैन्यशक्ती ठेवणे, सैनिकावर अधिकार ठेवणं, छोट्या छोट्या राज्यावर तह करणं, त्याचबरोबर व्यवहार करणं, करार करणं, हे सर्व बाबी आता इंग्लंडच्या पार्लमेंट अधिकाराखाली आल्या. म्हणजेच 1858चा जो कायदा जो ईस्ट इंडिया कंपनीने पूर्णपणे समाप्त केला, म्हणजे 1808च्या कायद्याने ईस्ट इंडिया कंपनीचा अधिकार पूर्णपणे समाप्त करून टाकला आणि मुघलांचं जे साम्राज्य, म्हणजे मोगल साम्राज्य होतं, बहादूर शाह जफर जो शेवटचा शासक होता, तो त्याला सुद्धा त्याचं जे मुघल बादशाह पद हे रद्द करण्यात आलं आणि खऱ्या अर्थाने ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता जाऊन शेवटी राणीचं राज्य हे भारतामध्ये 1858 मध्ये आलं. म्हणजेच 1 सप्टेंबर 1858ला ईस्ट इंडिया कंपनीच्या बोर्ड ऑफ कंट्रोलची शेवटची बैठक होऊन शेवटी ईस्ट इंडिया कंपनीचा जो राज्यकारभार तो पूर्णपणे संपला आणि त्यानंतर राणी एलिझाबेथच्या काळात, म्हणजेच 1 जानेवारी 1601 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीची जी स्थापना झाली होती, ती कंपनीची स्थापना जी झाली होती ती पूर्णपणे 1 सप्टेंबर 1658ला राणी व्हिक्टोरिया यांनी ती पूर्णपणे संपून टाकली. म्हणजे ज्या राणीच्या काळात, राणी एलिझाबेथच्या काळामध्ये ईस्ट इंडिया कंपनी भारतामध्ये व्यापार करण्यासाठी आली होती, पण ते व्यापार केल्यानंतर भारतामध्ये त्यांनी सत्तेचं बस्तान बांधलं, भारतामध्ये सत्ता प्रस्थापित केली. शेवटी बंगाल असेल, मद्रास असेल, अशा विविध प्रांतामध्ये भारतातल्या विविध प्रांतामध्ये ईस्ट इंडिया कंपनीने व्यापार करायला सुरुवात केलं. व्यापाराचं रूपांतर पुन्हा राजसत्तेमध्ये निर्माण केलं. भारतातील छोटे मोठे संस्थानिक किंवा राजे असतील यांच्यावर नियंत्रण प्रस्थापित केलं, त्यांच्याकडून कर घ्यायला सुरुवात केलं, त्यांच्याकडून सवलती घ्यायला सुरुवात केलं, त्यांच्या राज्यावर अधिकार प्रस्थापित करायला सुरुवात केलं. अशा प्रकारे भारतातील छोटे जे राज्य म्हणजे संस्थानिक होते 500च्या वर जवळपास 600 पर्यंत, या सर्वांवर सत्ता प्रस्थापित करण्याचं काम ईस्ट इंडिया कंपनीने केलं. शेवटी ईस्ट इंडिया कंपनीने केलेल्या अन्याय अत्याचार, महसूल व्यवस्था असेल, भारतीयांची आर्थिक, सामाजिक, धार्मिक, राजकीय सर्व बाजूने कोंडी करण्यास प्रारंभ केला आणि याचा परिणाम म्हणजेच भारतातील जे काही संस्थानिक असतील, राजे असतील, मुघल असतील, जे शेवटचे मुघल शासक असतील, त्याचबरोबर जमीनदार असतील, त्यानंतर जे काही सैनिक असतील, यांचा उद्रेक झाला आणि 1857चा जो उठाव झाला, या 1857च्या उठावामुळे जे राणी एलिझाबेथ यांनी 1 जानेवारी जवळपास 1601 मध्ये जो तत्कालीन स्थितीमध्ये
राणीने ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली आणि भारतामध्ये व्यापार करण्यासाठी एक मंडळ पाठवलं. त्यावेळेस 15 वर्षाची जी मान्यता दिली होती त्या ईस्ट इंडिया कंपनीला, ती वाढत वाढत जाऊन पुढे त्या ईस्ट इंडिया कंपनीचं रूपांतर साम्राज्य अंतर्गत, म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीचं कारभार हा राणीच्या नावाखाली भारतामध्ये राज्यकारभार सुरू झाला. आणि याचा परिणाम म्हणजेच ईस्ट इंडिया कंपनीकडून होणाऱ्या लूट होत होती. अशा परिस्थितीमध्ये 1857चा उठाव झाला आणि हा उठाव हा ईस्ट इंडिया कंपनीच्या नाहरकतपणामुळे झाला असं मत तत्कालीन स्थितीमध्ये ब्रिटिश पार्लमेंटमध्ये मांडलं गेलं आणि ते विधेयक मंजूर झालं की ईस्ट इंडिया कंपनीने भारतामध्ये ज्या राज्यकारभार केला, सुव्यवस्थितपणे राज्यकारभार न केल्यामुळे 1857चा उठाव झाला. त्यामुळे जे ब्रिटिश साम्राज्याअंतर्गत जे शासन व्यवस्था होती भारतातली, ती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे आणि त्यामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी 1858चा कायदा करणं आवश्यक आहे हे वाटलं. आणि त्यानुसार 1 सप्टेंबर 1858ला राणी व्हिक्टोरियाच्या काळामध्ये राणी व्हिक्टोरियाने आपला जाहीरनामा पब्लिश केला आणि ते जाहीरनामा पब्लिश केल्यानंतर भारतामध्ये 1858चा कायदा हा मंजूर झाला. आणि 1858चा कायदा मंजूर झाल्यानंतर भारतातल्या ज्या सामाजिक, धार्मिक, राजकीय परिस्थिती असेल, या परिस्थितीवर विचारविनिमय करून तत्कालीन स्थितीमध्ये 1858च्या कायद्यामध्ये सुधारणा घडवून आणल्या गेल्या. आणि भारतीयांना ज्या पद्धतीने दुःख झालं किंवा भारतीयांच्या मनामध्ये उद्रेक होता, तो उद्रेक 1858च्या कायद्यामुळे काही अंशी तो थांबला गेला. म्हणजेच जो 1858चा जो 57चा उठाव झाला होता, हा उठाव तत्कालीन स्थितीमध्ये एक बंड, म्हणजे ब्रिटिश शासनाच्या विरोधात एक बंड होतं, ते पूर्णपणे बंड हे मोडून काढण्याचं काम ईस्ट इंडिया कंपनीने केलं. पण त्याच्यानंतर 1858चा जो कायदा केला गेला, तो कायदा भारतीयांची बाजू समजून घेणं आणि भारतीयांच्या ज्या समस्या असतील ते समजून घेण्यासाठी म्हणून 1858चा कायदा केला गेला. आणि या 1858च्या कायद्यामुळे भारतामध्ये पुन्हा एकदा ईस्ट इंडिया कंपनीची शासन व्यवस्था जाऊन भारतामध्ये राणीचा राज्यकारभार हा सुरू झाला. आणि हा राज्यकारभार सुरू झाल्यानंतर भारतामध्ये ज्या वेगवेगळ्या सुधारणा घडवून आणण्याचं काम सुद्धा 1858च्या कायद्यामध्ये करण्यात आल्या. आणि त्यामुळे भारतामध्ये एक सुधारणा चळवळी किंवा नाविन्यपूर्ण बाबी देण्याचं काम ह्या 1858च्या कायद्याने केलं. आणि त्यानंतर भारतामध्ये ज्या घटनात्मक सुधारणा होण्यास प्रारंभ झाला, त्याचं पहिलं कारण म्हणजेच 1858चा जो सुधारित कायदा. आणि 1858च्या सुधारित कायद्यामुळे भारतामध्ये एक सुशासन कार्यपद्धती ही भारतामध्ये निर्माण होण्यास सुरुवात झाली. आतापर्यंत जी आपण माहिती पाहिली ती म्हणजेच 1858चा जो कायदा, जो घटनात्मक विकास, म्हणजेच 1857च्या उठावानंतर जो राणीने सुधारित असा कायदा काढला आणि त्या कायद्यामुळे 1 सप्टेंबर 1858ला राणी व्हिक्टोरियाचा जे काळात जो तत्कालीन स्थितीमध्ये हा कायदा, म्हणजेच 1858ला राणी व्हिक्टोरियाच्या काळामध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता जाऊन पुन्हा एकदा इंग्लंडच्या राणीकडे ही सत्ता हस्तांतरित झाली आणि 1858चा कायदा भारतामध्ये लागू करण्यात आला. तर आज आपण जी माहिती पाहिली ती म्हणजेच भारतातल्या 1857च्या उठावानंतर म्हणजे 1858चा जो कायदा कोणता होता, त्या कायद्यामध्ये कोणकोणत्या बाबी होत्या, त्या सर्व बाबीची माहिती पाहिली. उद्याच्या पिरियडमध्ये आपण मोर्ले मिंटो सुधारणा कायदा जो 1909 मध्ये भारतामध्ये सुधारणा कायदा म्हणून आणला गेला, या कायद्याबद्दलची माहिती आपण पुढच्या पिरियडमध्ये माहिती पाहणार आहोत.